नमस्कार मित्रांनो, MSRT सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत। आजचा विषय आहे मित्रांनो, राप अपघातास जबाबदार त्रस्त वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबाबत। तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट आणि परिपत्रके पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना फॉरवर्ड करायला सुद्धा विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण आता स्टार्ट करूयात। तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय ND पटेल रोड सिंगाडा तलाव नाशिक। ईमेल ID आहे मित्रांनो dtostnsk@redfieldmail.com। दूरध्वनी क्रमांक आहे 0253 23 09 302। दिनांक आहे मित्रांनो 13 मे 2024। प्रति आगार व्यवस्थापक राप नाशिक क्रमांक 1, नाशिक क्रमांक 2, मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला, पिंपळगाव ब। विषय आहे मित्रांनो, राप अपघातास जबाबदार त्रस्त वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबाबत। संदर्भ आहे मित्रांनो, माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी दृकश्राव्य बैठकीत दिलेल्या सूचना। तर संदर्भाच्या नंतर मित्रांनो, आपण परिच्छेद क्रमांक 1 पाहूयात। राप बसला अपघात झाल्यानंतर संबंधित आगाराकडून अपघात हाताळण्याची कार्यवाही केली जाते। सदर अपघात जर त्रस्त वाहन चालकाच्या चुकीमुळे झाला असेल तर अशा प्रकरणात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राप महामंडळ यांनी अलीकडेच संपन्न झालेल्या दृकश्राव्य VC बैठकीद्वारे दिले आहेत। तसेच मित्रांनो, परिच्छेद क्रमांक 2 मध्ये पाहूयात। अपघातास जबाबदार असलेल्या त्रयस्थ वाहन चालकांच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद FIR दाखल करावी। पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्यास माननीय पोलीस अधीक्षक SP यांच्याकडे पोच देय डाक नोंदपत्राद्वारे RPAD सदर तक्रार पाठवण्यात यावी। परिच्छेद क्रमांक 3 आणि मुद्दा क्रमांक 2, बस अपघातास राप चालकाच्या निष्काळजीपणा पूर्ण नसल्यास व तरीही त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलिसांनी फिर्याद दाखल करून पुन्हा गुन्हा नोंदविला असल्यास उच्च न्यायालयात कलम 482 CRPC प्रमाणे कार्यवाही प्रस्तावित करावी। तसेच संबंधित आगार व्यवस्थापक यांनी अपघातास राप चालक दोषी नसल्याबाबत व सदर अपघाताचा पुनर्तपास करण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना लेखी पत्र द्यावे व त्यांची पोच द्यावी। सदर लेखी पोच पत्राची मूळ प्रत या कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी। तसेच परिच्छेद क्रमांक 3 मध्ये पाहूयात मित्रांनो, आणि मुद्दा क्रमांक 3, घडलेल्या अपघात राप चालकाची साक्ष संबंधित मोटार अपघात दावा प्राधिकरणाकडे महत्त्वाची असल्यामुळे राप चालकांची बाजू माननीय न्यायदंडाधिकारी किंवा प्राधिकरणाकडे मांडण्यासाठी राप पॅनल वकिलाची नेमणूक करण्यात यावी। मुद्दा क्रमांक 4 आहे मित्रांनो, राप बस अपघातानंतर पोलिसांच्या स्तरावर व विभागीय स्तरावर तयार होण्याची कागदपत्रे जतन करण्यात यावी, म्हणजे मोटार अपघात दावा प्राधिकरणाकडे सादर करण्याचे कामी येतील। मुद्दा क्रमांक 5 आहे मित्रांनो, राप बस अपघातात त्रयस्थ वाहन चालकाच्या चुकीमुळे झाला असल्यास राप महामंडळाचे झालेले नुकसान वसुलीकामी त्रयस्थ पक्षाविरुद्ध विहित मुदतीत अपघात नुकसान भरपाई दावा दाखल करणे आवश्यक असल्याने अपघातानंतर त्वरित संबंधित पोलीस स्टेशनशी पाठपुरावा करून संपूर्ण पोलीस पेपर्स त्रयस्थ वाहनाचे पेपर्ससह उपलब्ध करून घेऊन पुढील कार्यवाहीसाठी वाहन 5 सोबत विनाविलंब पाठवावेत।
यात कोणतीही दीर्घाई वा उशीर होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच परिच्छेद क्रमांक 6 मध्ये पाहू मित्रांनो, उपरोक्तप्रमाणे दिलेल्या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व केलेली कारवाई कळवावी. विभाग नियंत्रक राप नाशिक. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट आणि असेच नवनवीन परिपत्रके पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जे काही आपले एस टी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सर्व माहिती लक्षात येईल आणि जाणून घेण्यास मदत होईल. धन्यवाद.